आर्टिस्ट आहे आणि आर्टिस्ट म्हणूनच काम करते. मी बऱ्याच मूवीमध्ये काम केले, बऱ्याच सिरियलमध्येही काम केले आणि ड्रामामध्येही करते. पण जीवनामध्ये करिअरमध्ये मी पुढे, पण जीवनामध्ये मी खूप दुःखी आहे. माझे मिस्टर खूप व्यसनी आहे, व्यसनीचा अधीन झाले ते. त्यामुळे फॅमिली लाईफ खूप डिस्टर्ब आहे. नवरा खूप दारू पितो, इतका की सांगावं नाही वाटत. खूप त्रास देतो. मी पैसे कमवते, कष्ट करते, मुलांना सांभाळते, सगळ्या जबाबदारी मी सांभाळते, सगळं मी बघते आणि हा आपला दारू पिऊन लोळत असतो. काय करावं काही सुचत नाही. खूप 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 दुःखी आहे मी. खूप वाईट वाटतं मला की माझ्या जीवनामध्ये पती आणि तो असा व्यसनी दारू पिणारा. अहो पती तर पती काय, पण मुलंही तसेच का? मुलांनी चांगली संगत नसल्यामुळे मुलं सुद्धा दारूच्या व्यसनी झाले, तेही त्याच्या अधीन झाले. काय करावं, कसं सांभाळावं, कसं जीवन जगावं? स्त्रीला केवढा त्रास आहे जेव्हा तिचा नवरा दारू पितो ना. भयंकर त्रास होतो तिला. सगळ्या फॅमिलीमध्ये सगळी फॅमिली डिस्टर्ब होते. ती कितीही घर सावरायचा प्रयत्न करते पण नाही सावरू शकत. कारण संसारामध्ये दोन चाक असतात, एक नवरा आणि एक बायको. पण एकही चाक जर ढासळलं ना तर नाही तुमची गाडी पुढे चालू शकत आणि ही संसाराची अशी वाट लागते. तेव्हा सगळ्यांना एक संदेश आम्ही देणार आहोत याच्यातनंच की दारू पिल्याने काय होतं, किती त्रास होतो, किती संसार दुखी होतात आणि माझ्या मुलंही तेच आहेत. आपण बघूयात. अरे सुरेश, अरे लवकर ये रे. अरे मला तू म्हटलं होतंस ना 12 वाजता येतो म्हणून, आता 2 वाजायला आले. अरे अरे काय करताय तुम्ही दोघं? अरे बापाने तेच केलं, पोरं बी तेच करतात का? असे कसे माझी चूक आहे? बघितलं, शेवटी दोष कोणाला मिळाला? स्त्रीलाच. म्हणजे कष्टही करायचंय, पैसाही कमवायचा, घरही चालवायचं, दोष कोणाला? स्त्रीला. का का स्त्री एवढी? का रे, तुम्हाला 12 वाजता यायचं होतं ना, तर मग आता किती वाजले? अरे तुम्ही लई त्रास देतात रे. किती पैसे मागतात माझ्याकडे, मी कुठून द्यायचं तुम्हाला एवढे पैसे? हा, आम्हाला पैसे पाहिजे. अरे कमवा तुम्ही, तुम्ही शिक्षण घ्या. असं काय आईला पैसा मागतात आणि तू बाप आहे तुला तेच करतो, पैसे मागतो आणि दारूमध्ये उडवतो. आता हा कुठला जमाना आहे? स्त्रीने कमवायचा आणि नवरा दारू पिऊन मस्त लोळायचं आणि पोरं बी तेच करतात. ते चल तिकडे, हो तिकडे, नाही देणार पैसे, चल. अरे लोक ना माझ्या कष्टाचे पैसे दिले, परत घेऊन तू. अरे किती पैसे उडवशील, किती पैसे उडवशील, किती कष्ट माझे करशील तू. अरे माझे पैसे वापरतो हा, लाज वाटायला पाहिजे पोरांना. खूप त्रास देता हो, काय करावं काही समजत नाही. संसार कसा करायचा मी तरी, किती कष्ट करायचे मी, किती कष्ट करायचे सांगा, कोणाला सांगायला जाऊ, काही कळत नाही. हॅलो हॅलो, कोणीतरी भेटलं पाहिजे असं जे माझ्या मुलांना चांगलं वळण लावेल, चांगलं बोल शिकवेल. मी वाट बघते त्या माणसाची. खरंच कोणीतरी असं देवाच्या रूपानं माझ्या जीवनामध्ये यावं आणि त्याने माझ्या मुलांना चांगलं वळण लावावं. मुस्कुराहटों पे हो निशा, किसी का दर्द मिलके तो ले उठा, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है,
किसी की मुस्कुराहटों पे हो निखार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। फकीर है फिर भी यार अभी के हम अमीर हैं, माना अपनी जेब से फकीर है फिर भी यार अभी के हम अमीर हैं। मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी, जले बहार के लिए वो जिंदगी, किसी को हो न हो हमें तो एतबार, जीना इसी का नाम है। रिश्ता दिल सदी के एतबार का, जिंदा है हम ही से नाम प्यार का, रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हम ही से नाम प्यार का, कि मर के भी किसी को याद आएंगे, किसी की आंसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से बार बार, जीना इसी का नाम है। किसी की मुस्कुराहटों पे हो निगाह, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। पुस्तक
पोस्टमॉर्टम चालली काय होतं तुम्हाला चला जा रे अरे पिऊ नको अरे हो याला तर ठीक आहे ऑपरेशन करायचं चले नाही सर्व मित्र तुम्हाला कशाला गुन्हा टीव्ही दामन आहे खूप नॉटी आहे तो बॉटल फोड अरे नारळाचं पाणी पिणार काय पितो बघ किती फरक पडेल ग्लुकॉन-डी ग्लुकॉन-डी बी पिलेली चालते नारळ पिल्याने ताकद येते आणि दारू पिल्याने काय होतं माहिती सगळ्यांना दुष्परिणाम माहिती गरज नाही अरे वा दारू माझे केस का पाहिजे लोकांची मदत करणार आहे ते मला माहिती आहे मला माहित नाही कोणीतरी मला फोन करून सांगावं आणि एक चांगला मसाज स्टोर आहे चांगला सेवा पण आमचा गणा समाज आहे समाज आहे तुम्हारे महल जो मारे रह जाएंगे सारे अकड़ किस बात की प्यारे अकड़ किस बात की प्यारे सर फिर भी झुकाना है सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है